नवरात्र उत्सवात देवी समोर अर्पण होणारा प्रत्येक नैवेद्य फक्त प्रसाद नाही, तर आपल्या भूमीचं वैभव, शेतकऱ्यांच्या कष्टाचं फलित आणि विज्ञानाचा स्पर्श असलेली संस्कृती आहे। आज जाणून घेऊया नवरात्रात बनणाऱ्या या अद्भुत पदार्थांचा अर्थ आणि आरोग्य विज्ञान। मग नवरात्र उत्सवात वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनणाऱ्या पारंपरिक नैवेद्य आणि उपवासाच्या पदार्थांविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा संस्कृती अधिक विज्ञानाच्या गोष्टीसाठी कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहतात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा। उत्सव विजयाचा, सन्मान स्त्री शक्तीचा। आपल्या पूर्वजांनी नैवेद्यासाठी पदार्थ निवडताना केवळ भक्तिभाव पाहिला नाही, तर विज्ञानही जोडलं। उपवासाचे अन्न हलके व पचायला सोपे असते, त्यामुळे शरीर शुद्धी होते। नवरात्रात उपवासाच्या वेळी भगर व कुटू मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते। हे धान्य अल्पावधीत पिकणारे आणि पावसावर आधारित शेतीस पोषक आहेत। वैज्ञानिक दृष्टीने त्यात प्रथिने व कार्बोहायड्रेट्सचे संतुलन असल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते। नारळ, फळे, दूध, दही, साखर, मध, तूप हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते। हे पदार्थ फक्त पूजा अर्चेसाठी नाही, तर आरोग्यास पूरक आहेत। उदाहरणार्थ, नारळातील पाणी शरीरातील क्षारांची पूर्तता करते, दुधातील कॅल्शियम हाडांना मजबूती देतो, तर मध शरीराला ऊर्जादायी ठरतो। आता आपण नवरात्रातील प्रत्येक दिवसाचा नैवेद्य आणि त्यामागील वैज्ञानिक संदेश पाहूया। पहिला दिवस, शैलपुत्री देवीची पूजा। या दिवशी नैवेद्याला तूप व दूध अर्पण करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती व रोग प्रतिकार शक्ती वाढते, मेंदूला कार्यक्षमता प्राप्त होते। दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी मातेची पूजा। या दिवशी साखर, दही व गूळ हे पदार्थ नैवेद्याला दाखवतात, त्यामुळे रक्तशुद्धी व पचन सुधारणा होते। तिसरा दिवस, चंद्रघंटा मातेची पूजा। या दिवशी नैवेद्य म्हणून गहू असलेली खीर अर्पण करतात, त्यातले कार्बोहायड्रेट दीर्घकाळ ऊर्जा देतात। चौथा दिवस, कुष्मांडा मातेची पूजा। मातेला नैवेद्य म्हणून भोपळा आणि बीट हे कॅरोटीन युक्त पदार्थ तयार करतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते। पाचवा दिवस, स्कंद माता देवीची पूजा। या दिवशी नैवेद्याला केळी व फळे अर्पण केली जातात, जे पोटॅशियम युक्त असते आणि रक्तदाब नियंत्रण करण्यात मदत करते। सहावा दिवस, कात्यायनी मातेची पूजा करतात आणि या दिवशी मध व तुपाचा नैवेद्य दाखवला जातो, हे शरीर शुद्धी व रोग प्रतिबंध करते। सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा करतात आणि नैवेद्य म्हणून गुळपोळी, तिळगुळ अर्पण करतात, जे आयर्न आणि कॅल्शियम युक्त असते। आठवा दिवस, महागौरी देवीची पूजा। या दिवशी नारळाचे पदार्थ बनवले जातात, ज्यामुळे शरीरातील क्षार संतुलित राहते। नववा दिवस, सिद्धिदात्री मातेची पूजा। या दिवशी नैवेद्याला खीर व पुरणपोळी अर्पण करतात, यातील दूध, डाळ, गूळ, गहू हे पदार्थ पोषण व समृद्धीचे प्रतीक आहेत। नवरात्र उत्सवात विविध राज्यांमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। महाराष्ट्रात साबुदाणा खिचडी, थालीपीठ, पुरणपोळी, गुजरातमध्ये सिंगाडापुरी, राजगिरा लाडू, उत्तर भारतात कुट्टुपुरी, खीर आणि दक्षिण भारतात सुंदल, पायसम, बंगालमध्ये खिचुरी, लुची हे प्रमुख पदार्थ आहेत। हे पदार्थ प्रथिने, कार्बोहायड्रेट, खनिजे आणि ऊर्जा मुबलक प्रमाणात पुरवतात। उपवासात जड व तेलकट अन्नाऐवजी हलके, पचायला सोपे पदार्थ सेवन केले जातात, त्यामुळे पचन संस्था विश्रांती घेते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात। हे आरोग्यवर्धक तत्व आजच्या डिटॉक्स संकल्पनेशी सुसंगत आहेत। म्हणूनच या पवित्र पर्वातून आपण सारे शिकतो की देवपूजा म्हणजे श्रद्धा, शेतकऱ्यांचा सन्मान, निसर्गाला वंदन आणि जीवनाला सात्विकतेच्या दिशेने नेणारा शाश्वत मार्ग। या वर्षी नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध पंचमी। माता स्कंद माता यांचे पूजन, मातृत्व, करुणा हे त्यांचे गुण। आधुनिक काळात बी बियाण्यांची आई बनून शेतकरी समाजाला स्वावलंबनाची शस्त्र देणारी आधुनिक दुर्गा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीमती राहीबाई पोपरे यांनी बियाण्यांचे संवर्धन करून शेतकऱ्यांना अज्ञान व अवलंबित्वापासून मुक्त केले। स्कंद माता ज्याप्रमाणे मातृत्व व करुणेने भक्तांचे रक्षण करते, तसेच राहीबाई पोपरे यांनी शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले। देवी मातेचे अवतार जसे अनेक आहेत, तसेच आधुनिक काळातही अनेक नवदुर्गा आहेत। राहीबाई प्रमाणेच मध्य प्रदेश मधल्या मिलेट वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहरीबाई यांनी 150हून अधिक दुर्लभ आणि उपयुक्त बियांचे जतन करून मिलेट बँक सुरू केली।
त्यांचे कार्य केवळ बियाणे वाचवण्यापुरते मर्यादित नाही, तर ते पर्यावरणाचे संरक्षण, सांस्कृतिक परंपरांचे पुनर्जीवन आणि शेतकरी समुदायांमध्ये आत्मनिर्भरता वाढवण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले हे 6वे पुष्प आम्ही राहीबाई पोपरे आणि लहरीबाई यांना समर्पित करत आहोत. आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीत तुम्ही उपवासाला कोणते पदार्थ तयार करता ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आमची नवदुर्गा सिरीज तुम्हाला आवडली असेल तर हे व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि यासोबतच कलाकार दिनविशेष ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा.